टीम निवडताना, बिझनेस पार्टनर निवडताना तुम्ही अनेक गोष्टी टाळून बघितल्या पाहिजे. त्याची क्वालिटी काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो इमोशनल नाही ना, त्याच्या अनेक पातळीवर तुम्हाला जाऊन विचार करावा लागेल. त्याच्या अनेक पातळी तुम्ही तपासल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या तपासल्या गेलेल्या पातळीनंतर तुम्ही त्याची निवड करायची आहे. त्याला काही काळ टेस्टसाठी द्यायचा आहे. ते टेस्ट या करता की त्याला पडताळून तुम्ही बघितलं पाहिजे की हा आपल्यासाठी खरं योग्य आहे का, आणि तो योग्य असेल तरच त्याला डॉक्युमेंटली तुम्ही पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. बिझनेस पार्टनर निवडणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा जोडीदार निवडणं इतकं ते अवघड आहे. तर आयुष्यात जोडीदार जसं निवडताना तुम्ही 10 वेळ विचार करता, तसं बिझनेस पार्टनर निवडणं विचार करा. कारण तुमचे नातेवाईक, तुमचा मित्र, तुमचा भाऊ, काकाचा मुलगा, मामाचा मुलगा, भाचा, पुतण्या, असं कुणालाही बिझनेस पार्टनर करताना त्याच्या क्वालिटी, त्याचं क्वालिफिकेशन आणि तो तुमच्या कामाच्या खरंच योग्य आहे का हे तपासून पहा. बऱ्याचदा कुणीतरी पार्टनर इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून त्याला बिझनेस पार्टनर करून घेतला, किंवा कुणीतरी फुल टाइम आहे, गावाकडे फिरतोय, काही कामधंदा करत नाही, त्यामुळे त्याला तुम्ही बिझनेस पार्टनर करताय, किंवा त्याला सामावून घेण्यासाठी, घरच्यांच्या खुशामतीसाठी तुम्ही कोणाला बिझनेस पार्टनर करत असाल तर ते अजिबात करू नका. कारण अशा वेळी तुम्ही खूप मोठ्या प्रकारची रिस्क घेतात आणि ह्या रिस्क मधून तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप मोठा अफेक्ट होण्याची देखील चिन्ह यातून असतात.